नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानामध्ये वाढ आणि ढगाळ हवामान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण होत आहे. विशेष करून बघू शकतो की राज्यातील विविध जिल्ह्यांना पुन्हा एकदा मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की येत्या 1 ते 2 दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हलका ते मध्यम वादळी वाऱ्यासह पाऊस. त्याबद्दल शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील विविध भागात सध्या त्या ठिकाणी ढगाळ हवामान निर्माण झाले आहे आणि त्या ठिकाणी बघू शकतो की बंगालच्या उपसागरात नव्याने चक्रवात वारे स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यातील काही ठिकाणी पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसंच बघू शकतो की इकडे मध्य महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील त्या ठिकाणी बघू शकतो की नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी तुरळक भागामध्ये कुठेतरी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता. अकोला तसंच बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता बनताना दिसत आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नगर, पुणे, बीड या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव, मालेगाव, नाशिक या परिसरात देखील येत्या 1 ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात देखील तापमानामध्ये वाढ होऊन अनेक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बघू शकतो की ढगाळ हवामानासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस त्या ठिकाणी बघू शकतो की कोकण किनारपट्टीला झोडपण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आणि तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता. धन्यवाद मित्रांनो.